धनगर समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं सध्या दिसून येत आहे। कारण धनगर समाजानं आंदोलन पुकारलेले तर अंजनगाव खेळोबा गावात धनगर समाजानं हे आंदोलन पुकारलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा दुसरीकडे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आंदोलनाला मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे। खेळोबाच्या मंदिरात शेजारी शिवरायांचा पुतळा आहे, परवानगी न घेता पुतळा बसवल्याचा आरोप आहे। यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। तर अंजनगाव खेळोबा गावात धनगर समाजानं हे आंदोलन पुकारलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा दुसरीकडे स्थलांतर करण्याची मागणी ही केली जाते। धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजनगाव हे खेळोबाच्या नावाने ओळखलं जातं शेकडो वर्षापासून। तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय, म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे। लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, शिवरायांचा पुतळा दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी केली जाते, काय नेमकं प्रकरण? जो माढा तालुक्यातील अंजन खेळोबा गाव जे आहे तिथं रात्रीतून पुतळा बसवण्यात आला परवानगी न घेता, आणि त्यानंतर मराठा आणि धनगर बांधवात संघर्ष सुरू झाला। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली सध्या त्या गावामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे। पुतळ्यासमोरच्या पासून काही अंतरावर ठिय्या आंदोलन सुरू आहे। लक्ष्मण हाके यांचं सांगणं आहे की आम्हाला महाराजांशी नितांत आदर आहे, तुम्ही सन्मानपूर्वक तो पुतळा दुसरीकडे स्थलांतरित करा, आम्ही त्यात सहभागी होऊ। छत्रपती शिवाजी महाराज फक्त एकटे मराठा समाजाचे आहेत का? अवघ्या महाराष्ट्राचे आहेत, आम्हाला सन्मान आहे, पण तुम्ही हे जे केलेलं आहे ते परवानगी न घेता केलेलं आहे, त्यामुळे ते सन्मानपूर्वक आजच्या इकडे तुम्ही दुसरीकडे स्थलांतरित करावा, आमच्या शुभेच्छा आहेत, आम्ही सहभागी होऊ त्यात, पण हा पुतळा हटवावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। आणि जर शासन प्रशासनाने याच्याकडे लक्ष नाही दिलं तर उद्याच्याला ह्या खेळोबा गावात लाखो धनगर बांधव जमा होतील आणि त्याला पूर्ण जबाबदार प्रशासन शासन असेल, अशा प्रकारचा सज्जड इशारा हाके यांनी दिलेला आहे। त्यांचा पुतळा बसवण्याला कुठेही विरोध नाही, त्यांची फक्त मागणी आहे ते जे खेळोबाचं मंदिर आहे ते तीर्थक्षेत्र आहे आणि महाराष्ट्रातील धनगर बांधवांचं श्रद्धास्थान आहे। त्या मंदिराच्या जवळच तो पुतळा बसवल्यामुळे तो पुतळा परवानगी न घेता बसवलाय, तर तो हटवावा किंवा दुसरीकडे स्थलांतरित करावा असं त्यांची मागणी असल्यामुळे सध्या आंदोलन सुरू आहे। गावात तणावाचं वातावरण आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार होणे म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। निश्चित अंकिता, संतोष, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।